हालेलुया हालेलुया। या भावाची साक्ष आहे। एक महिन्यापासून या भावाच्या डोक्यामध्ये खूप वाईट वाईट विचार सगळे होते आणि हा भाव म्हणतो की ते विचारामुळे त्याला प्रार्थना करण्यास पण मन लागत नव्हतं, तसेच काम करण्यास पण त्याला मन लागत नव्हतं। हा भाव म्हणतो की काम करायला गेल्यावरती खूप वाईट वाईट विचार यायचे। या त्रासासाठी हा भाऊ प्रार्थना करत राहिला, तसेच प्रार्थनेमध्ये भाग घेत राहिला। हा भाऊ म्हणतो गेल्या रविवारच्या दिवशी इथून ब्रदरांनी संदेश दिला की कोणीतरी असा भाऊ आहे, त्याच्या मनामध्ये खूप वाईट विचार आहेत आणि त्याला ते वाईट विचारामुळे त्याला कामात पण मन लागत नाही, कोणत्याच गोष्टीत काम त्याचं मन लागत नाही। त्या भावाला प्रभूचा स्पर्श होऊन भाऊ तो पूर्ण बरा होत आहे। त्याच समय या भावाला प्रभूचा स्पर्श होऊन हा भाऊ म्हणतो की त्याला पूर्णपणे आता बरा वाटतं। आता एक आठवडा झाला पूर्ण ते वाईट विचारातून मोकळे आहेत, तसेच प्रार्थना करण्यास पण पूर्णपणे व्यवस्थित मन लागते, तसेच कामही पूर्णपणे व्यवस्थित करतो। हा भाऊ प्रभूचे आभार मानतो म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया। याईची साक्ष आहे। 4 महिन्यापासून त्यांची पुष्कळ कंबर दुखायची। त्या त्रासासाठी त्याने घरी विश्वासाने प्रार्थना केली, तसेच आशीर्वादित तेलपणाचा वापर करत राहिली। त्याच्याद्वारे त्यांना प्रभूचा स्पर्श झाला। आता 1 महिना झाले ती पूर्णपणे व्यवस्थित आहे, त्यांची कंबर दुखत नाही। तशी त्यांची दुसरी साक्ष आहे। 3 दिवसापासून त्याच्या पुष्कळ पोटामध्ये दुखायचं। त्या त्रासासाठी त्याने एका ब्रदरांकडून प्रार्थना करून घेतली। त्या प्रार्थनेच्या द्वारे आईला प्रभूचा स्पर्श झाला। आता तेव्हापासून ती पूर्णपणे बरी आहे, आता तिला काही त्रास होत नाही, म्हणून ती प्रभू येशूला धन्यवाद देते। आपण जोरात ठेवायचं प्रभू येशूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया। या भावाची साक्ष आहे। 1 महिन्यापासून या भावाच्या डाव्या कानामध्ये फोड्या झालेल्या होत्या आणि त्यामुळे त्याला खूप खाज यायची आणि खाज आल्यामुळे त्याच्या कानातून रक्त देखील बाहेर यायचं। या त्रासासाठी या भावाने आशीर्वादित तेलपाण्याचा वापर केला। ते तेलपाण्याच्या द्वारे या भावाला प्रभू येशूचा स्पर्श होऊन त्याच्या त्रास थांबलेला होता। पण हा भाऊ म्हणतो की मला प्रार्थना करण्यास त्यानंतर मन नाही लागायला लागलं आणि प्रार्थना करण्यास वाटत नव्हतं। त्या कारणाने या भावाचा त्रास पुन्हा जास्त झाला, पुन्हा जास्त वाढून त्याला खूप त्रास व्हायला लागला। या त्रासासाठी हा भाऊ प्रार्थनेला येत राहिला, प्रार्थनेमध्ये भाग घेत राहिला। हा भाऊ म्हणतो की 1 महिन्या अगोदर एका प्रार्थनेच्या दिवशी या ठिकाणी ब्रदरांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला, त्याच क्षणी या भावाला प्रभूचा स्पर्श झाला आणि तेव्हापासून हा भाऊ पूर्णपणे बरा। आता 1 महिना झाला पूर्णपणे हा भाऊ बरा, त्याला काही त्रास होत नाही। हा भाऊ प्रभूचे आभार मानतो म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया। हालेलुया हालेलुया। लहान बहिणीची साक्ष आहे। 2 आठवड्यापासून बहिणीला खूप ताप येत होता, तसेच तिचं खूप पोट फुगायचं। या त्रासासाठी या मोठ्या बहिणीने तिच्यासाठी 2 आठवड्या अगोदर शेवटला आशीर्वाद घेत असताना की सेवा करणारे ब्रदर सिस्टरांकडून प्रार्थना करून घेतली। त्या प्रार्थनेच्या द्वारे ही बहीण म्हणते की लहान बहिणीला प्रभूचा स्पर्श झाला आणि तेव्हापासून ही बहीण आता पूर्णपणे बरी। आता 2 आठवडे झाले पूर्णपणे बरे, त्याचं पोटही फुगत नाही, त्याचं तापही येत नाही, तर पूर्णपणे बरे म्हणजे बहीण प्रभूचे आभार मानते म्हणून आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया।